हॅलो स्टुडंट्स, मिराज मॅथ्स कॉर्नरमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. तर आज आपण बघणार आहोत आपलं तिसरा लेक्चर आहे, ज्याच्यामध्ये आपण पोलीस भरतीसाठीचे प्रिव्हियस इयर क्वेश्चन्स बघत आहोत. तर प्रश्न काय आहे बघूयात आपण. 12 सेकंदात एक याप्रमाणे अर्धा तासात किती पोळ्या लाटून होतील. ठीक आहे, 12 सेकंदामध्ये एक पोळी लाटली जाते, तर अर्ध्या तासात पहिल्यांदा काय करावं लागेल तुम्हाला, तासाचं सेकंदामध्ये कन्वर्जन करावं लागेल. ठीक आहे, आता तासाचं सेकंदामध्ये कन्वर्जन केलं तर बघा, अर्धा तास आहे म्हणजेच किती मिनिट झाली, 30 मिनिट झाले. 30 मिनिटाला जर तुम्ही 60 न गुणलं तर हे सगळं कशामध्ये कन्वर्जन होईल, तर सेकंदामध्ये कन्वर्जन होईल. ठीक आहे, म्हणजेच ह्याचे जर आपण सेकंद काढले तर किती होतात, 1800 सेकंद होतात. आता बघा, 12 सेकंदाला किती होते, एक होते. तर त्याप्रमाणे आता इथं आपण असं लिहूयात, इथं झाले 1800. आता इथं सेकंद आणि इथं काय आहे, पोळी. ठीक आहे, आता 12 सेकंदाला एक याप्रमाणे अर्ध्या तासात म्हणजेच किती सेकंद आहेत, 1800 सेकंदात किती पोळ्या लाटून होतील. आता ह्याचा आणि ह्याचा तिरकस गुणाकार करा म्हणजे किती होईल, 1800 भागिले 12 बरोबर x. ठीक आहे, म्हणजेच इथं बघा, जर भाग हलवला तर 12 एके 12, 12 एके 12, खाली राहिले 6, 12 पंचे 60 आणि हे 150. म्हणजेच किती पोळ्या लाटून होतील, तर 150 पोळ्या लाटून होणार आहेत. ठीक आहे, पुढचा प्रश्न बघूयात आपण. सूरज त्याच्या बहिणीपेक्षा 730 दिवसांनी मोठा आहे. किती दिवसांनी मोठा आहे, 730 दिवसांनी मोठा आहे. त्याच्या बहिणीचा जन्म शनिवारी झाला आहे, तर सूरजचा जन्म कोणत्या वारी झाला असेल हे तुम्हाला विचारलेलं आहे. आता बहिणीपेक्षा मोठा आहे किती दिवसांनी, 730 दिवसांनी. म्हणजे 730 ला जर 7 ने भागलं तर किती येतं बघा, 7 एके 7, 7 एके 7, इथं गेला 0, 7 चौक 28, म्हणजे बाकी किती राहिली, 2 राहिली बाकी. आता बघा, याच्यामध्ये काय आहे की सूरज त्याच्या बहिणीपेक्षा 730 दिवसांनी मोठा आहे, म्हणजे तो आधी जन्मलेला आहे. ठीक आहे, बहिणीच्या आधी. जर बहिणीचा जन्म शनिवारी झाला असेल तर 2 बाकी उरले, त्याच्यामुळं इथं शुक्रवार आणि इथं गुरुवार. तर शनिवारच्या आधी 2 दिवस, दुसरा दिवस कुठला असणार आहे, तर गुरुवार हा काय असणार आहे, सूरजचा जन्म झालेला वार असणार आहे. ठीक आहे, इथं त्याच्यामध्ये पुढे नाही जायचं तर मागं जायचंय, कारण सूरज हा मोठा आहे आणि मोठा आहे म्हणजेच काय, त्याचा जन्म आधी झालाय. म्हणजे हिचा जन्म शनिवारी झाला असेल तर 2 दिवस आधी, म्हणजेच गुरुवारी सूरजचा जन्म झाला आहे असं आपण इथं लिहू शकतो. पुढचा प्रश्न बघा. सागर विजयपेक्षा उंच आहे. सागर काय आहे, उंच आहे. कोणापेक्षा, विजयपेक्षा. अजित श्रीकांतपेक्षा उंच आहे. अजित कोणापेक्षा उंच आहे, श्रीकांतपेक्षा. सुजित सागरपेक्षा उंच आहे. सुजित कोणापेक्षा उंच आहे, सागर. म्हणजे आपण इथं लिहू शकतो, इथं सुजित उंच आहे सागरपेक्षा. इथं सागर आणि इथं सुजित उंच आहे सागरपेक्षा. श्रीकांत सुजितपेक्षा उंच आहे. श्रीकांत कोणापेक्षा उंच आहे, तर सुजित. इथं सुजितपेक्षा म्हणजे श्रीकांत इथं येईल, तोपर्यंत आपण इथे लिहूयात, श्रीकांत उंच आहे सुजितपेक्षा. तर सर्वात कमी उंचीचा कोण. आता जर याचा क्रम, सुजित इथं आहे, याचा क्रम याच्या पुढे जर सागर लिहिला आणि याच्या पुढे कोण आहे, विजय आहे, असा क्रम लिहिला. म्हणजे हे फक्त काय केलं की आपण इथं लिहिलेलं आहे. ठीक आहे, तर सर्वात कमी उंचीचं कोण आहे. कमी उंच म्हणजे काय, इकडे एकदम ह्या साईडला असणार, तर कोण आहे, तर विजय हा सर्वात कमी उंचीचा आहे असं आपण इथे लिहू शकतो. ठीक आहे, पुढचा प्रश्न बघूयात. 7चा वर्ग आणि 13चा घन यांची बेरीज किती. 7चा वर्ग अधिक 13चा घन. 7चा वर्ग किती आहे, 49, आणि 13चा वर्ग 7चा वर्ग आहे 49 आणि 13चा घन किती आहे, 2197. यांची बेरीज करायची आहे फक्त. 9 आणि 7 किती, 16. 9 1 10 4 14, 1 2 आणि 2 22 46 ही काय असणार आहे, 7चा वर्ग आणि 13च्या घन यांची बेरीज असणार आहे. नेक्स्ट प्रश्न बघा. एका चौरसाकृती शेताची बाजू 300 मीटर आहे. ठीक आहे, बाजू किती आहे, 300 मीटर आहे. तर रुपये 1.25 प्रति चौरस मीटर दराने त्या शेतात सपाट करण्याचा खर्च काढा म्हटलेला आहे. आता बघा, सपाट करण्याचा खर्च काढायचा आहे म्हणजेच काय करावं लागेल, इथं मीटर दिलेलं आहे, म्हणजे त्याची तुम्हाला क्षेत्रफळ काढावं लागेल चौरसाचं. चौरसाच्या क्षेत्रफळाचं सूत्र काय, बाजू गुणिले बाजू. आता बघा,
एका चौरस मीटरला किती खर्च आहे? 1.25 म्हणजेच अशा एवढ्या चौरस मीटरला किती खर्च असणार आहे? 4 शून्य आहे असे घेतले. 125 गुणिले 9 केल्यानंतर किती येतात? 9 5 45, 9 2 18 आणि 4 22, 9 1 9 आणि 2 म्हणजेच 11.25 आणि हे दोन दशांश घर आहेत म्हणजे इथं दशांश घर घेतलं म्हणजेच 11.2500. 11.2500 हे काय असणार आहे? त्याचं उत्तर असणार आहे. फक्त याच्यामध्ये काय केलं आपण की त्याचं क्षेत्रफळ काढलं आणि एका चौरस मीटरला किती खर्च आहे त्यानं फक्त काय केलं? त्याला गुणलेलं आहे. पुढचा प्रश्न बघा. सायकलच्या चाकाची त्रिज्या 35 सेंटीमीटर आहे. सायकलच्या चाकाची त्रिज्या किती आहे? 35 सेंटीमीटर. तर चाकाच्या 200 फेऱ्यात चाक किती अंतर जाईल हे विचारलेलं आहे. सायकलच्या चाकाची त्रिज्या किती आहे? 35 सेंटीमीटर. ठीक आहे, त्रिज्या आहे आणि आपल्याला अंतर विचारलेलं आहे म्हणजेच त्याची काय करावी लागेल? पहिल्यांदा परिमिती काढावी लागेल आणि परिमितीचं सूत्र काय? 2 पाय आर. आता 2 गुणिले पाय म्हणजे 22/7 आणि आर म्हणजे आता बघा इथं किती उत्तर कशामध्ये आहे? मीटर मध्ये आहे म्हणजेच 35 सेंटीमीटरचे मीटर किती होतील? 0.35 होतील म्हणजे 7 1 7 7 5 35 नंतर 5 1 5 5 2 10 म्हणजे 0.1 राहिला इथं आणि 22 गुणिले 0.1 म्हणजे 2.2 झाले म्हणजे त्याची परिमिती 2.2 झाली. एका फेऱ्यामध्ये तो किती अंतर जातोय? तर 2.2 मीटर एवढं अंतर जातोय. तर अशा 200 फेऱ्यात त्याचा किती अंतर जाईल म्हणजेच काय करावं लागेल तुम्हाला? इथं 2.2 मीटरला 200 फेऱ्यांनी गुणावं लागेल म्हणजेच 0000 आणि 44 म्हणजेच इथं दशांश घर गेला म्हणजेच तुमचं उत्तर काय असणार आहे? 440 मीटर एवढं अंतर जाईल असं इथं तुम्ही म्हणू शकता. ठीक आहे, पुढचा प्रश्न बघा. दोन संख्यांचा गुणाकार 4335 असून त्यांचा लसावी 255 आहे तर त्या संख्यांचा मसावी किती? ठीक आहे, आता बघा दोन संख्यांचा गुणाकार किती आहे? 4335 आहे, त्यांचा लसावी 255 आहे तर मसावी किती? म्हणजेच काय करावं लागेल? फक्त तुम्हाला सूत्र आहे दोन संख्यांचा गुणाकार बरोबर लसावी गुणिले मसावी. ठीक आहे, म्हणजेच जर इथं आपण घेतलं 4335 भागिले 255 तर काय भेटतो? त्याचा मसावी भेटतो. 5 7 5 5 25 5 1 5 5 8 40 5 1 30 5 7 35 नंतर इथे कितीने भाग जातो बघा? 3 1 3 3 7 21 3 2 6 खाली राहिले 2 3 8 24 3 9 27 म्हणजेच 289 भागिले 17 17 1 17 17 17 289 म्हणजे 17चा वर्ग 289 आहे म्हणजेच मसावी किती आला तुमचा? 17 हा मसावी आहे. सूत्र काय इथं वापरलं आपण? दोन संख्यांचा गुणाकार बरोबर लसावी गुणिले मसावी. पुढचा प्रश्न बघूयात. 1280 रुपयाला घेतलेली साडी विकल्यानंतर (20% तोटा झाला तर साडी किती रुपयाला विकली असावी? आता बघा इथं खरेदी किंमत आणि विक्री किंमत यांचं रिलेशन मांडूयात आपण. इथं पकडली विक्री किंमत, इथं पकडली खरेदी किंमत. ठीक आहे, आता घेतलेली 1280 रुपयाला घेतलेली साडी म्हणजे त्याची काय आहे? ही खरेदी किंमत आहे. विक्री किंमत किती? x. जर 100 रुपये खरेदी किंमत असेल आणि 20 रुपये तोटा झालाय म्हणजे 80 रुपये ही काय झाली? त्याची विक्री किंमत झाली. मग आता ह्याला फक्त तिरकस गुणाकार करून सॉल्व करा. 1280 गुणिले 80 भागिले 100 बरोबर ती काय असणार? त्याची विक्री किंमत असणार आहे. ह्या दोन शून्याला हे दोन शून्य गेले म्हणजेच 128 गुणिले 8 करा. 8 8 64 8 2 8 2 16 16 अधिक 6 केल्यानंतर किती होतात? 22 आणि इथं म्हणजेच 1024 ही काय असणार आहे? त्याची विक्री किंमत असणार आहे. पुढचा प्रश्न बघूयात आपण. 4 अंकी मोठ्यात मोठ्या संख्येतून 3 अंकी लहानात लहान संख्या वजा केली तर येणारी संख्या कोणती? आता 4 अंकी मोठ्यात मोठी संख्या कोणती आहे? तर 4 अंकी मोठ्यात मोठी संख्या कोणती? तर 9999 आणि 3 अंकी लहानात लहान संख्या 3 अंकी लहानात लहान संख्या म्हणजे कोणती आहे? तर 100 आहे. ह्या दोन संख्यांची जर वजाबाकी केली म्हणजे 9 वजा 0 केले तर 9 येतात. 9 वजा 0 9 9 वजा 1 8 येतात आणि इथं 9
म्हणजेच ह्यांची वजाबाकी केल्यानंतर किती येतं 9, 8 आणि 99 म्हणजे ऑप्शन ए हे तुमचं उत्तर असणार आहे. पुढचा प्रश्न बघूयात आपण. एका शेतात काही गायी व काही गुराखी आहेत. गायी आणि गुराखी यांच्या पायांची संख्या एकूण संख्या 98 आहे. गायी आणि गुराखी यांच्या पायांची संख्या. ठीक आहे, म्हणजे गायीचे पाय किती असतात तर 4. जर आपण गायीला x पकडलं आणि गुराख्याला जर y पकडलं तर गायी x म्हणजे काय गायींची संख्या, तर 4 पाय, एका गायीला किती पाय असतात 4, तर x गायींचे पाय किती झाले 4x झाले, अधिक गुराखीला पाय किती असतात अर्थातच माणसाला 2 पाय आणि त्याची संख्या y. मग हे दोघं जर मिळून यांच्या पायांची संख्या घेतली तर ती किती येते 98 येते. हे एक इक्वेशन भेटलं न. व डोक्यांची संख्या 26 आहे. म्हणजेच गुराखीला डोकं किती 1 आणि गायींना डोकं किती 1, ह्या दोघांची जर बेरीज केली तर ती किती येते 26 येते. ठीक आहे, मग आता पुढे बघा, ह्या जर संख्यांना जर आपण 2 न गुणलं, इथं जर आपण 2 न गुणलं तर काय येईल बघा, 2x अधिक 2y बरोबर 26 गुणिले 2. 26 गुणिले 2 किती येतात 52 येतात. ठीक आहे, म्हणजे ह्या दोन संख्यांची, ह्या दोन इक्वेशनची जर आपण वजाबाकी केली, म्हणजे जर आपण इथं डायरेक्ट वजाबाकी इथं लिहूयात, वजा आणि हा इक्वेशन जर आपण इथलं काढलं तर आपल्याला काय भेटलेले आहेत, हे दोन इक्वेशन भेटलेले आहेत. आता ह्या दोन इक्वेशनची जर आपण वजाबाकी केली तर किती येते बघा, 2y वजा 2y म्हणजे किती 0 झाले, 4x वजा 2x म्हणजे 2x झाले, बरोबर इथं आलं वजा, नंतर इथं 6 आणि इथं 4. ठीक आहे, म्हणजे 2x बरोबर 46 आलं. म्हणजेच x बरोबर किती झाले 46 भागिले 2 म्हणजे बेदोनी आणि बेत्रिक म्हणजे x बरोबर 23 झाले. जर x बरोबर जर 23 असतील तर y बरोबर किती असणार आहेत, x च्या ठिकाणी आपल्याला इक्वेशन काय होतं x अधिक y बरोबर 26 होतं. म्हणजे x बरोबर जर 23 ठेवले तर हा इकडं केल्यानंतर काय होईल, वजाला जाईल 23 म्हणजे y बरोबर 26 वजा 23, तर y बरोबर किती आला 3 आला. म्हणजेच x काय पकडलं होतं आपण, गायी पकडलं होतं. तुम्हाला काय विचारलंय, गायी व गुराखी हे किती आहेत हे विचारलेलं आहे. जर गायी 23 असतील तर गुराखी किती आहेत, y म्हणजे गुराखी आहेत 3 आहेत. म्हणजेच ऑप्शन सी हे तुमचं उत्तर असणार आहे. गायी व गुराखी यांची संख्या विचारलेली आहे, म्हणजेच गायी 23 आणि गुराखी 3. ठीक आहे, तर आजचं लेक्चर इथं संपतंय. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला पुढचे व्हिडिओज पाहता येतील. थँक्यू.